शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे आपला जो सौर कृषी पंप आहे। तुम्ही बघू शकतात मित्रांनो, हा अतिशय कमी पाणी मारित आहे। तर याचे जे कारण आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि हा जो पंप आहे तो पाणी का कमी मारित आहे। शेतकऱ्यांनी आपल्याला अशा कमेंट केले होते की आमचा जो पंप आहे तो फेल झाला होता, तेव्हा चांगला पाणी मारित होता, परंतु 1 ते 2 महिन्याच्या नंतर तो पाणी खूप कमी मारित आहे। त्याचे कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मग चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला काय काम करायचे आहे जेणेकरून आपला जो पंप आहे ते व्यवस्थितपणे पहिल्यासारखे पाणी मारेल। शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही इकडे बघू शकतात, आता हा जो पंप आहे त्याला आम्ही व्यवस्थितपणे पुसून घेतलेला आहे। आणि कमी पाणी मारायचे जे कारण आहे मित्रांनो, आपला जो पंप आहे त्याच्यावर अशी धूळ जी आहे ती बसलेली असते। आता तुम्ही बघू शकता ही जी धूळ आहे ती ते बसलेली आहे। आणि आपण हा जो सौर कृषी पंप आहे त्याला आपण पाण्याने धुवून चून व्यवस्थितपणे इथे क्लीन केले होते, परंतु मित्रांनो तुम्ही बघू शकता आजूक सुद्धा याच्यावर जी धूळ आहे ती बसलेली आहे। हे बघू शकतात मित्रांनो तुम्ही। तर या कारणामुळे आपला जो पंप आहे तो कमी पाणी मारित असतो। मित्रांनो पंप तुम्ही बघितला आहे, इथे आपण या पंपाला व्यवस्थितपणे धुवून चून इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे याला क्लीन करून घेतलेले आहे, जेणेकरून या ज्या पाट्या आहेत ते व्यवस्थितपणे चमकत आहे। तुम्ही बघू शकतात सगळ्यात पहिले तुम्ही याच्या पाट्या जे आहेत ते कशा पद्धतीने इथे चमकत आहे संपूर्ण तुम्ही बघून घ्या। तर मित्रांनो तुम्ही बघून घ्या, या ज्या पाट्या आहेत त्या व्यवस्थितपणे आम्ही इथे क्लीन करून घेतलेल्या आहे। तिकडे पण पाटे व्यवस्थितपणे क्लीन करून घेतलेले आहे, जेणेकरून याच्यामध्ये जे करंट आहे भावांनो ते व्यवस्थितपणे याला पोचेल आणि या ज्या पाट्या आहे व्यवस्थितपणे करंट कंट्रोलर पर्यंत देईल आणि कंट्रोलर मोटरीपर्यंत करंट देईल, जेणेकरून आपलं पाणी आहे ते व्यवस्थितपणे आपला पंप पाहिल्यासारखा पाणी देईल। तर शेतकरी मित्रांनो आपल्याला शेतकऱ्याच्या अशा कमेंट आले होते की आपल्या या ज्या प्लेट आहे याच्यावर पाणी मारल्यावर चालते का। हा शेतकरी मित्रांनो तुम्ही याच्यावर पाणी मारा, पाणी मारल्याच्या नंतर याच्याला व्यवस्थितपणे फडक्याने याला पुसून घ्या, जेणेकरून याच्यावरली जी धूळ आहे ती व्यवस्थितपणे क्लीन होईल। आणि मित्रांनो पाणी मारायच्या पहिले आपल्याला आपली जी मोटर आहे ती बंद करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला करंट बसणार नाही। म्हणजे मोटर बंद असली ना आपण याला पाणी मारून फडक्याने चांगल्या पद्धतीने पुसून घ्या, मग पहा आपला जो पंप आहे तो पहिल्यावानी पाणी देईल। अतिशय खतरनाक मध्ये याचे पाणी जे आहे ते आपल्याला दिसेल। मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की आम्ही आपल्यासाठी असे व्हिडिओ बनत राहतो आणि शेतकऱ्यांशी प्रत्यक्षामध्ये भेट घेतो। कारण की आपल्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आपल्याला जे काही अडचण आहे ते कमेंट करून सांगा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।